मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यामध्ये महामेट्रो भवनाचं उद्घाटन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील आणि स्थानिक आमदारांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती। बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न, निवडणूक लादली तर आमची लढाई लढण्याची तयारी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका। बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात कसं वाटतं? मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू। मुंबईच्या महापौरांच्या गाडीवरील लाल दिव्यावरून सुरू असलेल्या वादावरती मुख्यमंत्र्यांचं भाष्य, लाल दिवा गाडीवरती नव्हता तर बोनेटच्या ठिकाणी होता, महापौर रितू तावडेंनी विनाकारण टार्गेट केलं जातंय असा मुख्यमंत्र्यांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा बनले डॉक्टर, देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान। राहुरीतल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या पदवी प्रदान समारंभामध्ये फडणवीसांचा सन्मान। 19 तारखेला होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर पोस्ट, शिवतीर्थावरती होणार मनसेचा गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भिवंडीत भाजपकडून राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेच्या मकरद्वाराजवळ चहा पार्टी केल्याचा आरोप, संसदीय नियमांचं उल्लंघन असून संसदेचा अपमान केल्याचाही आरोप। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये बिडगाव इथं भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन, राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावरती केलेली कृती हे संसदेच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी, भाजप कार्यकर्त्यांची राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये भाजपची निदर्शनं, संसदेच्या पायऱ्यांवरती चहा पीत आंदोलन केल्यामुळे भाजपकडून निषेध, संसदीय परंपरेचा राहुल गांधींकडून अपमान केल्याचा भाजपचा आरोप। मुंबईतील कफ परेडमध्ये समुद्राला बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीवरून वाद, स्थानिक मच्छीमार आणि कफ परेड रेसिडेंट असोसिएशन आमने सामने, संरक्षक भिंती विरोधामध्ये स्थानिक नागरिक आक्रमक तर मच्छीमारांचं संरक्षक भिंतीला समर्थन। मालाड रेल्वे स्टेशन इथल्या नमाज पठण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची माहिती, 3 फेरीवाल्यांविरोधामध्ये रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल, रेल्वेच्या जागेवरती नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी बारामतीतील श्री चैतन्य IVF सेंटरला बदलापूर पोलिसांची नोटीस, चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहण्याचे आदेश, तर सेंटरमधील 2022 पासूनचे कागदपत्र पोलिसांनी जप्त केल्याची डॉक्टरांची माहिती। बीडच्या माजलगावमध्ये रंगावरून सातत्यानं हिणवलं जात असल्यानं विवाहितेनं जीवन संपवलंय, सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी देखील केली जात होती, सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या, पती आणि सासू सासऱ्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल। पुण्यात प्रेमप्रकरणामधून तरुणाची हत्या, कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, प्रेयसीच्या घराच्या लोकांकडून प्रियकराची हत्या, आरोपींना तात्काळ अटक करण्याची नातेवाईकांची मागणी। धाराशिवच्या कळंब शहरामध्ये गुंडगिरी वाढली, दिवसाढवळ्या 8 ते 10 जणांच्या टोळक्यांकडून हॉटेलमध्ये घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न, हॉटेलमधील वेटर आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण। बीडमध्ये गेवराई इथं शुल्क वेळेवरती न दिल्याच्या कारणावरून 1000 रुपयांसाठी वसतिगृह चालकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, पालकांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिसांनी वसतिगृह चालकाविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये ड्रग्जचा साठा जप्त, दुचाकीवरून जात असलेल्या एकाची चौकशी केली असता मेफेड्रॉन ड्रग्ज सापडलं, अंमली पदार्थ कृती दल आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई। नशेचं इंजेक्शन विकणाऱ्याला सांगलीतील विटा पोलिसांनी केली अटक, रोहित जावीर असं आरोपीचं नाव आहे, आरोपीकडून नशेच्या इंजेक्शनच्या 50 बॉटल जप्त करण्यात आल्या।
सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत धमकी, निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याला 1,10,00,000 ऑनलाईन गंडा, अंधेरी पूर्व परिसरामध्ये निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक. अटक करण्याची धमकी देत आरोपीनं पैसे उकळले. अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू. पुण्याच्या मिळशू तालुक्यातील पिरंगुट घाटामध्ये भरधाव कार 80 फूट खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही, कारचं मात्र मोठं नुकसान. क्रेनच्या सहाय्यानं कार दरीमधून बाहेर काढण्यात आली आहे. गुढीपाडव्यापूर्वी साखर हारांची लगबग, उत्पादन खर्च वाढल्यामुळे साखर गाठींच्या हारांच्या किमतीमध्ये सुमारे 40% वाढ. बाजारामध्ये 20 ते 700 रुपयांपर्यंत हार विक्रीसाठी दाखल. ऐतिहासिक चौदार-तळे सत्याग्रहाला यंदा 99 वर्ष पूर्ण होणार. महाड चौदार-तळे परिसरामध्ये दिमागदार कार्यक्रम साजरा होणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मंत्री भरत गोगावलेंनी कामाच्या तयारीचा आढावा घेतलाय. वीज चोरीसाठी आकडे टाकणाऱ्यांचं आमदार गोपीचंद पडळकरांकडून समर्थन. बंदिस्त वायरमधून विद्युत पुरवठा केला तर विजेसाठी आकडे टाकणाऱ्यांनी काय करायचं? महावितरणाच्या अधिकाऱ्यांना पडळकरांचा सवाल. अधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचं देखील आवाहन केलं. आकडे टाकणाऱ्यांनी आता काय करायचं? तुम्ही केबलिंग करायला लागलाय आणि तुम्हाला इकडे कनेक्शन पण बंद आहे. आता त्यांनी आकडे त्यांच्याकडे टाकायची पहिल्यापासूनची सवय आहे आणि आता तुम्ही केबल टाकल्याच्या नंतर आकडे टाकण्याचं मी समर्थन करत नाही, पण आता त्यांना आपण कनेक्शन कशी देणार? यवतमाळमध्ये जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया. नागरिकांकडून 5 फूट पाण्यामध्ये उतरून ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेमध्ये बदल. सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत शाळा भरणार. प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत अहिल्यानगरच्या चास इथल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांचा यूपीएससी परीक्षेमध्ये 561वा क्रमांक. मिळालेल्या यशानंतर गावामधून भव्य मिरवणूक काढत सत्कार केला. गोंदियाच्या वडेगाव इथं जंगली हत्तींचा 4 दिवसांपासून धुमाकूळ. शेतातील पाईपलाईन आणि मका पिकाचं नुकसान. शासकीय हमीभावानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान. अनेक घरांची पडझड. शेतीचं देखील पावसामुळे मोठं नुकसान. आमदार अमल महाडिक यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानीचे पंचनामे करण्याचीही सूचना. सांगली जिल्हा परिषद दीपोत्सव मध्ये अधिकाऱ्यांनी केलं कलेचं सादरीकरण. मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी केलेल्या कॉमेडी डान्सची चर्चा. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विशाल नरवाडे यांनी हेराफेरी चित्रपटातील कॉमेडी सीन सादर केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.